राज्यभरात मुसळधार पावसाचं थैमान, मराठवाडा विदर्भात पावसाचा हाहाकार, शेतीला तलावाचं स्वरूप, पिकांचा झाला चिखल, पाऊस पुरामुळे जनजीवन विस्कळीत. मुंबईसह उपनगरात पावसाची उसंत, सायन किंग सर्कल भागातलं पाणी ओसरलं, रस्ते वाहतूक सुरळीत सुरू. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान मालगाडी थांबल्यानं लोकलचा खोळंबा, अर्ध्या तासापासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, करंजी गावात अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू, तर शेवगावच्या धोरगाव जवळचा पूल पाण्याखाली. पुण्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस, पुणे सोलापूर महामार्ग ते बाभुळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद, बाभुळगाव रस्त्यावरच्या ओढ्याला पूर. उजनी धरणातून 1,00,000 क्युसेकनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग, वीर धरणातून 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, गोदावरी नदीवरचे 5ही बंधारे ओव्हरफ्लो. नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आंदोलन, हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते शेतकरी मोर्चात सहभागी. नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौरा करणार, रत्नागिरीतल्या नव्या चेहऱ्याची घोषणा करणार, वैभव खेडेकरांनंतर मनसेचा नवा चेहरा कोण याची उत्सुकता. आणि वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास नकार, सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला मोठा दिलासा.